Hello students, welcome again in the lecture number 3rd of second unit, that is raster scan graphics. In the last lecture we have seen the Bresenham's line drawing algorithm, and we have seen also one example on the Bresenham's line drawing algorithm. Some of students have solved that examples and send me on my personal WhatsApp number. I have checked it, but many of students still not solve the example. So I am requesting to all the students to do homework and solve assignment regularly and maintain the notebook. So today we are going to see the next concept, that is Bresenham's circle drawing algorithm or Bresenham's circle generation algorithm. So in this, in DDA and in Bresenham's line drawing, we have seen how to calculate the pixels in that particular line. But in this algorithm, we are calculating the pixels which are required to draw a circle. So let's start this Bresenham circle generation algorithm. As per 8V symmetrical property of circle can be divided into 8 octants, each of 45 degrees. Means what? Any circle is divided into 8 octants of the 45 degree. You can see here, this is the first octant of the 45 degree, and the whole circle is divided into this of 45 degree of, it contains 8 octants, 1st, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, each one of having degree 45 degree. So we are using the symmetry property of the circle. We are using symmetry property of the circle to calculate all the pixels or all the points on this circumference. ह्या सर्कलला लागणारे जे काही पॉइंट्स आहेत एक्स वाय, हे सगळे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. कशाचा यूज करून? सिमेट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सर्कल. परंतु याचा वापर करत असताना आपल्याला एक्स वाय जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स पूर्ण सर्कलवरचे सर्कम्फरन्सवरचे न काढता आपण एका ऑक्टंट वरचे काढले. फॉर एक्झाम्पल, हा एक ऑक्टंट आहे 45 डिग्रीचा. जर आपण ह्या एका ऑक्टंटच्या इथून एवढे जर हे पॉइंट काढले, तर सिमिलरली हे बाकीचे सुद्धा काय असणार आहेत? सगळे पॉइंट्स असणार आहेत. फक्त त्यांचा काय चेंज असणार आहे? सिम्बॉल चेंज असणार आहे, म्हणजे साइन चेंज असणार आहे. कारण का? तर तुम्हाला माहित आहे की हा एक सेंटर आहे आणि एक समजा ही रेडियस आहे आर. हा सेंटर आहे 0 0 आणि हा एक रेडियस आहे आर. तर पूर्ण ह्या सेंटर पासून हे जे पॉइंट्स आहेत सर्कम्फरन्स वरचे, बरोबर, तर या पूर्ण सर्कम्फरन्सचे पॉइंट्स हे इक्वली स्पेसिंग असणार आहे. ह्या पॉइंट पासून इक्वली स्पेसिंग असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे की याच्यामध्ये समजा आपण इथे एक पॉइंट आहे, हा पॉइंट आपण काय समजूया? 5 0 आहे असं समजूया. हा काय आहे? 0 0 आणि हे रेडियस किती आहे? 5. तर हा पॉइंट काय होईल? हा पॉइंट काय होईल? 5 0 असा होईल. समजा जर हा पॉइंट 5 म्हणजे x 5 आहे आणि y किती आहे? y 0 आहे. जर 5 आणि 0 हा जर पॉइंट असेल, तर बरोबर एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे सिमेट्रिकल याच्यामध्ये जर गेला तुम्ही, तर हा पॉइंट किती असणार आहे बघा. हा जर 5 0 असेल, 5 0 असेल, तर हा पॉइंट काय असणार आहे?
काय असणार आहे -5 0 म्हणजे बरोबर आहे काय बघा 5 0 हा पॉईंट असेल तर हा पॉईंट काय असेल -5 0 असेल. हा पॉईंट इथं जर गेला तर हा पॉईंट काय असेल, हा जर 5 0 असेल, हा जर -5 0 असेल तर हा पॉईंट काय असेल बघा, हा पॉईंट सिमेट्रिकल असणार आहे, करेक्ट सिमेट्रिकल असणार आहे. म्हणजे हा काय पॉईंट असणार आहे, हा पॉईंट असणार आहे एक्स किती असणार आहे इथं, एक्स अंतर किती असणार आहे, एक्स अंतर जे आहे जर ते विचार केला तर हा किती अंतर आहे 0 आहे आणि वाय अंतर किती आहे 5 आहे. बरोबर आहे काय बघा, हे 0 5 आहे, हे जर 5 0 असेल तर हा पॉईंट किती असणार आहे 0 5. हा पॉईंट जर हा इकडे जर गेला तर हा पॉईंट किती असणार आहे बघा, हा पॉईंट एक्स अंतर किती असणार आहे 0 असणार आणि वाय अंतर मात्र काय असणार आहे -5 असणार आहे. बरोबर आहे. तर हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे पॉईंट काय आहे, एक जर पॉईंट आपल्याला मिळाला बरोबर, म्हणजे हा एका पॉईंट वरून हे काय असणार आहे ते सिमेट्रिकल पॉईंट आपण कॅल्क्युलेट केले, त्याच पद्धतीनं हा पुढचा पॉईंट असेल. म्हणजे इथं जेवढे काही पॉईंट्स असतील या ऑक्टंटवरचे याच्यातला एक पॉईंट जर आपण कॅल्क्युलेट केला तर त्याच पद्धतीने तुम्हाला हे उरलेले काय असणार आहेत 7 सिमेट्रिकल पॉईंट्स मिळणार आहेत. म्हणजे एका पॉईंटसाठी तुम्हाला काय मिळणार आहेत, याच्यावरचा एक पॉईंट जर घेतला, समजा आता आपण फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊया, हा पॉईंट किती आहे XY आहे. बरोबर आहे, हा पॉईंट किती आहे XY आहे. तर इथला जर पॉईंट तुम्हाला एक पॉईंट जर आपण कॅल्क्युलेट केला तर सिमिलरली हा जर XY असेल बरोबर, आणि आपण जर सर्कल असं फोल्ड केलं, सर्कल या मध्ये जो हा एवढा डायमीटर आहे बरोबर आहे, असा बरोबर एक्झॅक्टली आपण काय केलं, ह्याच्यात जर ही गळी गाठली ह्या सर्कलची बरोबर, ह्या डायमीटर कन्सिडर करून, तर हा बरोबर एक्झॅक्टली कुठे मॅच होणार आहे बघा, इथे मॅच होणार आहे. बरोबर आहे. मग पॉईंट काय असणार आहे, सेमच असणार आहे XY, फक्त त्याचा सिम्बॉल काय असेल चेंज. इथं इकडं ह्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला माहिती आहे हे -x आणि इकडे मायनस असणार आहे. बरोबर आहे. इकडे x प्लस आहे y प्लस आहे, इकडे x मायनस आहे y प्लस आहे, इकडे दोन्ही काय आहेत मायनस आहेत, आणि या साईडला गेला तर काय असणार आहे, पहिला पॉईंट x काय असणार आहे प्लस असणार आहे आणि y काय असणार आहे मायनस असणार आहे. मग तसं हा XY जर पहिला पॉईंट असेल तर बरोबर एक्झॅक्टली काय होईल -x होईल. परत तुम्ही वरच्या बाजूला जर घडी घातली, म्हणजे हा जर डायमीटर असा कन्सिडर केला आणि परत वरच्या बाजूला ह्या सर्कलची इकडून अशी जर घडी घातली तर हा एक्झॅक्टली पॉईंट इथे मॅच होणार, सेम पॉईंट असणार आहे, फक्त काय असणार सिम्बॉल इथं काय होईल -x होईल. परत इकडे जर हा डायमीटर कन्सिडर करून जर तुम्ही हा सर्कल जर तुम्ही फोल्ड केला बरोबर ह्या डायमीटरवर, तर बरोबर हा एक्झॅक्टली अपोजिट हा पॉईंट मिळणार. बरोबर आहे का बघा. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळे पॉईंट तुम्ही काय करू शकता, एक पॉईंट कॅल्क्युलेट केला तर बरोबर दुसरा पॉईंट येणार आहे, ह्या बरोबरच इथला पॉईंट सेम असणार आहे. बरोबर, हा फोल्ड केल्यानंतर हा इथं मॅच होईल. बरोबर आहे. हा जर डायमीटर कन्सिडर करून हा जर सर्कल इकडे हे केला तर इथे हे दोन हा पॉईंट हा बरोबर एक्झॅक्टली इथं टच होणार आहे आणि ह्याचं फक्त काय होणार सिम्बॉल -y होईल. म्हणजे अशा पद्धतीने काय होणार आहे इथे, हा जर आपल्याला एक पॉईंट मिळाला तर उरलेले सगळे काय होणार आहेत 7 पॉइंट्स किंवा 7 ऑक्टंट मधले, हे किती 8 ऑक्टंट आहेत, हा पहिला जर कन्सिडर केला तर तुम्हाला 7 ऑक्टंट मधले एक पॉईंट मिळणार आहेत. लक्षात आलं काय बघा. म्हणजे एका पॉईंट साठी 7 पॉईंट, परत इथं दुसरा पॉईंट इथे कॅल्क्युलेट केला तर त्याच्यासाठी परत 7, परत इथे पुढचा गेला परत 7. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, उरलेले पॉईंट कॅल्क्युलेट करायचे. सो द अल्गोरिदम कॅल्क्युलेट द लोकेशन ऑफ पिक्सल इन द फर्स्ट ऑक्टंट ऑफ 45 डिग्री अँड एक्सटेंड इट टू द अदर 7 ऑक्टंट. म्हणजे एक पॉईंट एका ऑक्टंटचा काढला तर त्या उरलेले 7 पॉइंट्स हे सर्कलवर असणार आहेत, फक्त त्याचा सिम्बॉल चेंज असणार आहे. लक्षात आलं काय बघा. म्हणजे साइन त्याचा चेंज असणार आहे, सिम्बॉल नाही साइन. एक वेळ मायनस असेल, एक वेळ प्लस असेल, एक वेळ XY असेल, एक वेळ इथं XY आहे, इथं -XY आहे. बरोबर आहे का बघा. इथं XY आहे, इथं -XY आहे. त्याच्यानंतर इकडे गेला तर फक्त -XY आहे, इकडे गेला तर y -x आहे. म्हणजे हा याच्यातला जो दुसरा पॉईंट आहे तो पहिला घ्यायचा आणि पहिला जो तो दुसरा घ्यायचा. लक्षात आलं का. म्हणजे जिथं जिथं y पहिल्यांदा लिहिलेला आहे, फक्त काय होणार आहे इथं XY असेल, समजा 10 आणि 20 असेल तर इथं काय येणार आहे 20 आणि 10 येणार. म्हणजे फक्त अल्टरनेट केलेत, एक तर XY अल्टरनेट केले किंवा त्याचा इथं सांगितल्याप्रमाणे काय होणार फक्त साइन चेंज केले. आलं काय लक्षात बघा. सो फॉर एव्हरी पिक्सल XY द अल्गोरिदम ड्रॉ अ पिक्सल इन ईच ऑफ 8 ऑक्टंट्स ऑफ द सर्कल ॲज शोन बिलो. लक्षात येते का बघा. तर ह्याला काय म्हणतात सिमेट्रिकल प्रॉपर्टी ऑफ द सर्कल. सो we not required to calculate all the pixel on the circumference. Instead of that we are calculating only the pixels on the one octant, and similarly we are finding remaining 7 points. In this example we are considering the center of the circle as a 0 0. आपण हे सेंटर हे काय कॅल्क्युलेट केलंय 0 0 म्हणून कॅल्क्युलेट केलेलं आहे सेंटर. लक्षात आलं काय बघा. आणि तुम्हाला एक्झाम्पल मध्ये वगैरे काय दिलेलं असतं की त्याने सेंटर दिलेला असतो, परंतु इट इज नॉट मॅन्डेटरी टू ऑलवेज
द सेंटर विल बी ॲट 0 0. तो जो सेंटर आहे तो कुठल्याही पॉईंटला वेगळ्या पॉईंटला सुद्धा असू शकतोय. कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये 10 20 असेल, 30 40 असेल, तो 0 0लाच प्रत्येक वेळेला असणार असं नाही. त्याने कुठलाही जरी सेंटर दिला तर त्या सेंटर पासून तुम्हाला रेडियस सुद्धा दिलेली असणार आहे. आलं का लक्षात बघा. आणि त्यानुसार तुम्हाला त्या सर्कलवरचे पॉईंट सगळे कॅल्क्युलेट करायचे. समजा हा जर एक सर्कल हा 0 0 असेल तर दुसरा सर्कलचा पॉईंट कदाचित सेंटर ऑफ सर्कलचा इथं पॉईंट असू शकतो 10 10 ला किंवा 30 30 ला. बरोबर आहे काय बघा. तर ते तुम्हाला त्यावेळेस जो काही सर्कल ड्रॉ होईल त्या सर्कलवरचे पॉईंट सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागणार आहे. बरोबर आहे. इथे सेंटर 0 0 असल्यामुळे तुम्हाला हे काढणं सोपं आहे. मात्र जर तुम्हाला सेंटर जर दुसरीकडे शिफ्ट झाला तर तिथं तुम्हाला काय करायला लागणार आहे, ते जे काही सेंटर असणार आहे ते सेंटरचे पॉईंट्स काय करायला लागणार. आता समजा हा पॉईंट काय आहे 20 20 आहे, इथं काय आहे 0 0 आहे, इथं काय आहे 20 20 आहे. जर 0 0 कन्सिडर करून आपण पहिल्यांदा हे सगळे XY काढणार आहे आणि मात्र जर सेंटर त्याने वेगळा दिला 20 20 किंवा 20 30 दिला तर तुम्हाला ते प्रत्येक जो काही XY कॅल्क्युलेट केलेला असणार त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो सेंटर आहे तो सेंटरचं तुम्हाला काय करायला लागणार आहे, पॉईंट हे ऍड करायला लागणार आहे. लक्षात आलं काय बघा. ह्या XY मध्ये काय करायला लागणार आहे, सगळ्या सेंटरचे 2 पॉईंट जे काय असणार आहेत इकडे जर असेल किंवा ह्या क्वाड्रंटमध्ये असेल, ह्या क्वाड्रंटमध्ये सर्कल असेल, ह्या क्वाड्रंटमध्ये सर्कल असेल तर तुम्हाला तो शिफ्ट करायला लागणार सेंटर ऑफ सर्कल. म्हणजेच त्याच्यामध्ये XY मध्ये काय होणार आहे, तो पॉईंट पुढे पुढे जाणार आहे. आलं का लक्षात. XY हा इथं पॉईंट आहे परंतु त्या सर्कलचा पॉईंट कदाचित तो इकडे असेल, हा इथं आहे परंतु इकडे जर सर्कल वर असेल तर ते पुढे वर कुठेतरी YX जाणार. म्हणजे त्या सेंटर ऑफ सर्कल इथं 0 0 कन्सिडर करून केलेला आहे. मग त्यांनी जो वेगळा जो सेंटर दिला तो तुम्हाला प्रत्येक वेळेला सेंटरमध्ये 0 0 मध्ये ऍड करायला लागणार. बरोबर आहे का बघ. ते आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. नेक्स्ट काय बघा, टू कॅल्क्युलेट द नेक्स्ट पिक्सल पोझिशन इट इज डिसाइडेड बाय युजिंग डिसिजन पॅरामीटर. आता मागच्या वेळेला आपण बघितलेलं आपण एक डिसिजन पॅरामीटर कॅल्क्युलेट केलेला आहे. तर डिसिजन पॅरामीटर काय कॅल्क्युलेट केलेला आहे की आपण ज्या वेळेला एखादी लाईन ड्रॉ करतोय, मागच्या वेळेला आपण बघितलेलं आहे इनिशियल डिसिजन पॅरामीटर काढलेलं आहे, परत वेगवेगळा परत एक वेगळा डिसिजन पॅरामीटर आपण म्हणजे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये X वाढवायचा का Y वाढवायचा हे ठरवलेलं. बरोबर आहे. मागच्या अल्गोरिदममध्ये आपण बघितलं, इथं सुद्धा तेच आहे. प्रत्येक वेळा हा करेक्ट पॉईंट हा सर्कलवरच असेल असं सांगतात नाही. हा एक आर्क आहे, सर्कलचा एक भाग आहे. तर प्रत्येक वेळेला हा पॉईंट सर्कलवरच येईल करेक्ट असं सांगता येत नाही. तो कदाचित इकडे थोडासा असेल किंवा कदाचित इकडे थोडासा असेल. मग हे डिसिजन आपल्याला घ्यायचं आहे की तो पॉईंट इकडचा जवळ घ्यायचा आहे का इकडचा. मग ह्या रेषेपासून म्हणजे आधीच्या पिक्सलपासून जो जवळचा पॉईंट असणार आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आलं का लक्षात बघा. त्यासाठी आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे म्हणून त्याला डिसिजन पॅरामीटर म्हटलंय. आता काय घेतलंय बघा, समजा हा पॉईंट आहे XY हा पॉईंट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, S म्हणजे काय आहे, डिसिजन पॅरामीटर. हा प्रत्येक बुकमध्ये डिसिजन पॅरामीटर काही ठिकाणी S लिहिलंय, काही ठिकाणी P लिहिलंय, काही ठिकाणी D लिहिलेलं आहे. तुम्ही कोणताही त्याचं नाव देऊ शकताय, ते एक व्हेरिएबलच आहे, डिसिजन पॅरामीटर आहे. इथं आपण S घेतलंय. समजा S लेस दॅन इक्वल टू 0 आहे. बरोबर. तर आपण काय करायचं बघा, जर डिसिजन पॅरामीटर फॉर्म्युला आपण नंतर बघणार आहे. समजा तो डिसिजन पॅरामीटर 0 पेक्षा लहान आला तर आपल्याला कुठं जायचं बघा, इकडे N कुठं जायचं आहे, नॉर्थ डिरेक्शन मध्ये जायचं आहे. इथं काय केलेलं आहे, X वाढवला, X+1 आणि Y असाच ठेवला आहे. म्हणजे फक्त काय वाढवायचं आहे, X वाढवायचं. कधी जर 0 पेक्षा लहान आपला डिसिजन पॅरामीटर आला तर आधीच्या X मध्ये 1 न वाढवायचं आणि Y आहे असंच ठेवायचं. इज टू बी चूजन ॲज अ नेक्स्ट पिक्सल. आणि S कॅल्क्युलेट केला आणि तो 0 पेक्षा मोठा आपल्याला सापडला. S म्हणजे काय, डिसिजन पॅरामीटर आहे, त्याचा फॉर्म्युला आपण बघणार आहे. तर S हे जर 0 पेक्षा मोठं आलं तर मात्र काय करायचं आहे, तर मात्र X कितीनं वाढवायचा आहे, 1 न वाढवायचा आणि Y कितीने, Y इथं कमी करायचा आहे. X 1 न वाढवायचा आहे आणि Y इथे 1 न कमी करायचा आहे. लक्षात येते काय बघा. इज टू बी चूजन ॲज अ नेक्स्ट पिक्सल. म्हणजे हे डिसिजन पॅरामीटर खूप महत्वाचं. प्रत्येक वेळेला आपल्याला काय करायचं आहे, डिसिजन पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचा. जर तो लहान 0 पेक्षा लहान आला किंवा इक्वल टू आला तर X 1 न वाढवायचा, Y तसाच ठेवायचा. जर तो कॅल्क्युलेट केलेला X हा 0 पेक्षा मोठा आला तर X मध्ये 1 न वाढवायचा आणि Y मध्ये 1 न कमी करायचा. लक्षात येते काय बघा. इज टू बी चूजन ॲज अ नेक्स्ट पिक्सल. आणि हाच ते इथं काय केलेलं आहे, इथं तुम्हाला काय केलंय, इथं डायग्राम दाखवलेला आहे बघा. हा एक XY घेतलाय. मग तुम्हाला नेक्स्ट पॉईंट कुठला कॅल्क्युलेट करायचा आहे. इथे X वाढवलंय म्हणजे इकडे उजव्या साईडला गेलो, X वाढवलं आणि Y तसंच ठेवलं. बरोबर. हा इथं दिशेने गेलाय बघा. X म्हणजे इकडे वाढवलेला आहे आणि Y खाली गेलेला नाही म्हणून Y तसाच ठेवलाय. आणि समजा हा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तर काय केलं बघा, X
प्लस वन एक्स प्लस वन एक्स काय केलंय एक न वाढवलं इकडे गेलो बरोबर आहे आणि आपल्याला वाय काय करायचं आहे वाय मायनस वन म्हणजे वाय न एक आपण काय केलं व्हॅल्यू कमी केलेलं आहे एक्स एक न वाढवला आणि वाय काय केलंय एक न कमी केलेलं लक्षात राखा बघा ह्या पॉईंट पासून इकडे एक्स इकडे गेलो आपण म्हणजे एक पोझिशन इकडे गेलो आणि वाय एक पोझिशन खाली आलो म्हणजे हा पॉईंट घेतला बरोबर आहे म्हणजे याच्यानंतर इकडे जायचं आहे याच्यानंतर हा पॉईंट घ्यायचा बरोबर तर आता हे आपल्याला काय करायचं आहे कन्सिडर करायचं आहे मग आता याच्यासाठी अल्गोरिदम काय आहे बघा मग याच्यासाठी आपल्याला डेरिव्हेशन वगैरे आपण इथं आपण काय कन्सिडर केलेलं नाही आपण डायरेक्ट काय केलेलं आहे आपल्याला बऱ्याच वेळा अल्गोरिदम विचारलेला किंवा त्याचा एक्झाम्पल विचारलेला आहे तर ते बघायचं आहे तर त्यासाठी अल्गोरिदम आधी बघा अल्गोरिदम मध्ये काय लिहिलंय बघा रीड रेडियस आर अँड सर्कल सेंटर एक्सी वाय सी आपल्याला काय करायचं आहे त्याचा जो काय रेडियस असेल ते सर्कलची रेडियस रीड करायची आहे आणि सेंटर त्यांनी जे काय ते पॉईंट जे दिलेले आहेत दरवेळेला काय ते 0 नाही आहे बरोबर आपण जे मगाशी बघितलं ते सगळं 0 कन्सिडर करून बघितलं त्यांनी जे काही सेंटरचे पॉईंट दिलेत एक्स काहीतरी असेल ना वाय काय असेल तो सर्कलचा काय आहे सेंटर आहे बरोबर तर ते रीड केलेले आहेत नंतर काय केलंय बघा स्टेप 2 प्लॉट द इनिशियल पिक्सल एक्स वाय आपल्याला इनिशियल पिक्सल म्हणजे एक पहिल्यांदा पिक्सल कॅल्क्युलेट करायचा आहे आता कुठला करायचा आहे आता समजा इथं आहे बघा हा पहिला एक इनिशियल पिक्सल कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीचा फर्स्ट पॉइंट आपण काय करणार आहे तो म्हणजे कुठला असणार आहे x0y0 म्हणजेच काय असणार आहे 0,r 0,r लक्षात येते काय बघा x काय असणार आहे 0 आणि x0 काय असणार आहे 0 आणि y काय असणार आहे r तर हे सगळ्यात सुरुवातीचा पॉइंट म्हणजे कुठला असणार आहे हा पॉइंट असणार लक्षात येते काय बघा 0 आणि r बरोबर तर हा अगदी इनिशियल पॉइंट 0 आणि r म्हणजे आपल्याला एखाद्या सर्कलवर जर गेलो आपण हा डायरेक्ट पॉइंट मिळू शकत नाही आपल्याला डायरेक्ट x आणि y हे वेगळे आहेत तुम्ही हा पॉइंट पहिल्यांदा घेऊ शकता 0r म्हणजे काय बरोबर इथं आपल्याला काय करायचं आहे 0 आणि रेडियस काय असलेले आहे r घेतलेले आहे म्हणजे आपण थोडक्यात हा पॉइंट म्हणू शकतो आपण इनिशियल पॉइंट म्हणजे कुठला म्हणू शकतो हा म्हणू शकतो ठीक आहे म्हणजे कसं आहे 0 म्हणजे काय एक्स पोझिशन 0 बरोबर आहे कुठल्याही सर्कलवर आता हा एक सर्कल आहे सेंटर आहे 0,0 तर हे किती असणार आहे 0च असणार आहे एक अंतर आणि हे इथं हा पॉइंट म्हणजे काय रेडियस आहे ना वाय म्हणजे काय असणार रेडियस आहे म्हणजे हा पॉइंट काय केलाय त्यांनी कॅल्क्युलेट केलाय कुठला 0r लक्षात आलं ह्याच्यानुसार इकडचे पहिल्यांदा पॉइंट कॅल्क्युलेट केले ठीक आहे म्हणून काय घेतलंय बघा 0 आणि r म्हणजे सर्कलवरचा पहिला पॉइंट कॅल्क्युलेट करायचा असेल कुठलाही तर तुम्ही रेडियस जर कन्सिडर केली तर ते आपल्याला सोपं जाईल लक्षात आलं 0 आणि r कन्सिडर करून काय केलंय आपण पहिला पॉइंट कन्सिडर केलाय आता त्याने एक इनिशियल डिसिजन पॅरामीटर कॅल्क्युलेट केला सुरुवातीला कॉम्प्युट इनिशियल स्टेप थर्ड काय बघा कॉम्प्युट इनिशियल डिसिजन पॅरामीटर कुठला आहे s = 3 - 2r मग हा पहिल्यांदा s कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा फॉर्म्युला आहे s = 3 - 2r लक्षात येते काय बघा त्याच्यानंतर हा s कॅल्क्युलेट केला s म्हणजे काय इनिशियल डिसिजन पॅरामीटर 3 - 2r 2r म्हणजे रेडियस आणि आता काय करायचं आहे आपल्याला इनिशियल डिसिजन पॅरामीटर कॅल्क्युलेट केल्यानंतर रिपीट स्टेप 4 to स्टेप 6 म्हणजे या 4 पासून 6 पर्यंत ही रिपीट स्टेप करायची आहे टिल x <= y जोपर्यंत x ची व्हॅल्यू y बरोबर येत नाही बरोबर आहे x <= y आहे म्हणजे x ची व्हॅल्यू जोपर्यंत y पेक्षा लहान आहे तोपर्यंत हे तुम्हाला हे काय करायचं ई फेल्स मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे बरोबर आहे जोपर्यंत x हे y पेक्षा लहान आहे किंवा इक्वल टू आहे ज्यावेळेला x ची व्हॅल्यू y पेक्षा जास्त होईल त्यावेळेला हे थांबवायचं आहे ई पण एल्स मधलं हे काय करायचं आहे थांबवायचं आहे जोपर्यंत x ची व्हॅल्यू y पेक्षा लहान आहे तोपर्यंत हे कंटिन्युअस तुम्हाला काय करायला लागणार आहे हे इटरेशन कॅल्क्युलेट करायचे आणि ज्या वेळेला x ची व्हॅल्यू जास्त होईल y पेक्षा थांबवा x आणि x = y आलं तरी सुद्धा ते चालेल परंतु x ची व्हॅल्यू y पेक्षा वाढली एक नजरी वाढली तर तिथे थांबायचं ओके आता काय केलं बघा इफ s <0 देन म्हणजे s ची जी काय व्हॅल्यू इथं काढलेली आहे ती व्हॅल्यू 0 पेक्षा लहान असेल किंवा 0 असेल तर x 1 न वाढवायचा काय केलाय x हा 1 न वाढवायचा इथं आपण केलेला आहे बघा s <0 x + 1 बरोबर आहे आणि y तसंच ठेवलंय इथे x आपण काय केला वाढवला आणि y ॲज इट इज ठेवला आणि पुन्हा नवीन डिसिजन पॅरामीटर इथं फॉर्म्युला लिहिला इथं जसा हा सुरुवातीला आहे तसा इथं काय आहे s = s + 4x + 6 आलं का लक्षात बघा s = 4x + 6 मग
ह्या फॉर्म्युल्यानं काय केलंय, नवीन तुम्हाला परत काय करायचं आहे, नवीन तुम्हाला यस कॅल्क्युलेट आपल्याला इथे करायचा आहे. त्याच्यानंतर काय केलंय बघा, एल्स मध्ये जर गेला तुम्ही, एल्स मध्ये काय आहे बघा, जर पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलेली एस ची व्हॅल्यू ही काय आली, 0 पेक्षा काय झाली, मोठी आली असं समजा. तर मोठी आली तर काय करायला लागणार आहे बघा, काय दिले सांगा, x इज इक्वल टू काय म्हटलंय, x इज इक्वल टू एक्स प्लस 1, y इज इक्वल टू y मायनस 1. म्हणजे काय केले सांगा बघूया, की जर एस ची व्हॅल्यू ही एक्स पेक्षा, एस ची व्हॅल्यू ही काय झाली, 0 पेक्षा जर मोठी आली तर काय करायचं आहे सांगा, तर एक्स मध्ये एक इन्क्रीमेंट करायचं आणि वाय मध्ये एक डिक्रीमेंट करायचं. बरोबर आहे, डिक्रीमेंट करायचं आहे. आपण याच्या ब्रेझेनियम्स मध्ये इन्क्रीमेंट करायचो, तर इथं फर्स्ट टाइम आपण काय करायला लागलो, डिक्रीमेंट करायला लागलो वाय मध्ये. लक्षात, कारण ही काय लाईन नाही आहे. बरोबर आहे, सर्कलचे पॉईंट तुम्ही बघा, ही लाईन म्हणजे लाईन मध्ये कसे वाढत पॉईंट जातात, हे तसं नाही आहे. त्यामुळे ह्या सर्कल एक वेळ काय घेतले तुम्ही, वाय इज इक्वल टू वाय मायनस 1 असं घेतलेलं आहे. लक्षात येते काय बघा. आणि आता काय केलेलं आहे, पुन्हा काय कॅल्क्युलेट केले सांगा, सेट एस इज इक्वल टू एस प्लस 4x मायनस 1 x मायनस वाय प्लस 10. लक्षात येते काय बघा. तर आता तुम्ही इथे तुम्हाला लक्षात येते की जे आपण इथं पॉइंट घेणार आहे, कुठले पॉइंट घेणार आहे, की हा एस कॅल्क्युलेट करताना किंवा हा एस कॅल्क्युलेट करताना इथं एक्स वाय कुठले घ्यायचे, तर हा एक्स इथला एक्स घ्यायचा जो काय कॅल्क्युलेट करून आला, इथला वाय काय करायचा आहे, ह्यो जो नवीन कॅल्क्युलेट केलेला आहे वाय इज इक्वल टू वाय मायनस 1 केल्यानंतर तो आपल्याला इथं घ्यायचा. इथं पण तसंच आहे, इथं एक्स कुठला घ्यायचा आहे, ज्यावेळेला इथं जो नवीन वाढल्यानंतर एक्स येणार तो इथं आपल्याला घेऊन तो फॉर्म्युला करायचा आणि मग पुन्हा चेक करायचं की एस हे 0 पेक्षा लहान आहे काय 0 पेक्षा मोठा. लहान असेल तर परत हाच लूप रन करायचा इफ ब्लॉक, आणि मोठा असेल तर हा रन करायचा. म्हणजे दरवेळेला तुम्हाला एस कॅल्क्युलेट करायचं आणि तो 0 पेक्षा लहान आहे काय मोठा हे कॅल्क्युलेट करायचा. हा मात्र सुरुवातीला एस आणि नंतरच्या वेळेला मात्र हे 0लाच कम्पेअर करायचा. ओके, नंतर काय घेतलं बघा, स्टेप 5 कॉम्प्युट रिमेनिंग 7 सिमेट्रिक पॉइंट. आणि त्यानुसार उरलेले आपण काय करणार आहे, रिमेनिंग 7 सिमेट्रिकल जे पॉइंट्स आहेत ते आपण अशाच पद्धतीने काय करणार आहे, रिमेनिंग काय करणार आहे, सिमेट्रिकल पॉइंट हे आपण काय करणार आहे, कॅल्क्युलेट करणार आहे. 7 पॉइंट आपण एका याच्यानुसार आपल्याला 7 सिमेट्रिकल पॉइंट आपण कॅल्क्युलेट करतोय. बरोबर आहे, हे जे एक्स वाय जे आपण म्हटलेले आहेत हे तुम्ही किती कॅल्क्युलेट केला, एकाच क्वाड्रंटचे कॅल्क्युलेट केला, एका क्वाड्रंटचे तुम्ही किती पॉइंट केला कॅल्क्युलेट, 7 पॉइंट तुम्ही कॅल्क्युलेट केला. त्याच्यानंतर काय केलंय बघा, स्टेप 6 प्लॉट एक्स इज इक्वल टू एक्स प्लस एक्स सी वाय इज इक्वल टू वाय प्लस वाय सी. म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये इथं काय आहे, प्रत्येक वेळेला सर्कल हे 0-0 सेंटर नाही आहे, त्याचा सेंटर कदाचित वेगळा आहे, 20-20 आहे, 30 आहे, कुठलाही 30-40 आहे. तर ते तुम्हाला इथं काय करायला लागणार आहे, ऍड करायला लागणार आहे. बरोबर आहे काय बघा, तुम्हाला ह्या प्रत्येक एक्स वाय जो कॅल्क्युलेट केलेला आहे त्या प्रत्येक याच्यामध्ये तो सेंटर ऍड करायला लागणार. तर ते सर्कल टोटली काय होईल, ते शिफ्ट होईल, नाहीतर अदरवाईज काय होईल, ते सेंटर त्याचा 0-0 राहणार. तर आपला सेंटर इथं तुम्ही म्हटलाय की त्यांनी देणार एक्स सी वाय सी लक्षात, म्हणजे ते सर्कल आपल्याला कुठल्या तरी एखाद्या क्वाड्रंट मध्ये असेल ते तिकडे ते पूर्ण सर्कल काय होईल, शिफ्ट होईल. त्यासाठी सेंटरच आपल्याला काय करायला लागणार, त्या एक्स वाय मध्ये ऍड करायला लागणार. तर ते शिफ्ट सगळे पॉईंट्स काय होतील, ते शिफ्ट होतील. म्हणून काय केले आपण, एक्स इज इक्वल टू एक्स प्लॉट एक्स प्लस एक्स आणि वाय प्लस वाय सी असं केलेलं. आता ह्याच्यावरच आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल मध्ये काय केलंय बघा, एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याच वेळा एक्झाम्पल पण विचारतात. मागं मी तुम्हाला सांगितले MSBT एक्झाम मध्ये एक्झाम्पल आणि अल्गोरिदम खूप महत्वाचं. बऱ्याच वेळेला हे 6 मार्काला तुम्हाला एक्झाम्पल ही विचारलेलीच आहे. DD असू देत, ब्रेझेनियम्स लाईन असू देत, ब्रेझेनियम्स सर्कल असू देत. ठीक आहे, थोडेसे फॉर्म्युले वेगळे आहेत, परंतु जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिला तर याच्यासारखं सोपं सुद्धा कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. आणि व्हेरीफाय कसं करायचं आहे की प्रत्येक वेळेला एक पॅटर्न ठरलेला आहे. लाईन मध्ये करताना पहिला पॉईंट आपल्याला दिलेला असतोय, शेवटचा पॉईंट त्याने दिलेला. शेवटचा जोपर्यंत त्याने पॉईंट मिळत नाही आपल्याला
तो पण आपण कॅल्क्युलेट करायचा. आणि जर मिळाला नाही शेवटचा पॉईंट त्यांनी दिलेल्या एक्झाम्पल मधला, तर आपलं काहीतरी चुकलंय असं समजायचं. आलं का लक्षात? आपण व्हेरीफाय सुद्धा उत्तर करू शकतोय की आपलं सॉल्व्ह करतोय हे बरोबर आहे का नाही आहे. म्हणजे अंतिम पॉईंट आपल्याला मिळालाच पाहिजे शेवटचा. आणि जर नाही मिळाला तर आपलं कुठेतरी एक सिम्बॉलमध्ये आपण चुकलोय असं समजायचं. इथं पण तसंच आहे. या सर्कलमध्ये पण काय केलंय बघा, इथं एक्स लेस दॅन वाय असं त्यांनी दिलेलं आहे. जोपर्यंत एक्स लेस दॅन इक्वल टू वाय आहे तोपर्यंत लूप कंटिन्यूस करायचा आहे. ज्यावेळेला एक्सची व्हॅल्यू वाय पेक्षा जास्त होईल त्यावेळेला थांबायचंच आहे. लक्षात आलं काय बघा. तर इथं आता बघा एक्झाम्पल काय दिले बघा, प्लॉट अ सर्कल युजिंग ब्रेझेनम्स अल्गोरिदम फॉर रेडियस आर अँड सेंटर ॲट 30-40. तर त्यांनी एक्झाम्पल मध्ये काय दिलंय की रेडियस 8 आहे दिलेल्या सर्कलचे आणि सेंटर कुठं आहे 30 आणि 40 आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, ते सर्कलचे पॉइंट फाइंड करा असं तिने एक्झाम्पल मध्ये दिलेला. आता आपण बघूया एक्झाम्पल कसं केलंय बघा, की सुरुवातीला आपण एक्ससी वायसी जो आहे सेंटर आपण जो म्हटलाय सेंटर, तो कितला दिलाय बघा. एक्ससी वायसी किती दिलेला आहे 30-40. आपण काय म्हटलंय, एक्ससी वायसी जो आहे सेंटर, एक्ससी कशासाठी डिनोट केले सेंटरसाठी, वायसी कशासाठी डिनोट केले सेंटरसाठी म्हणजे वाय कोऑर्डिनेट. सेंटरचा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 30 आणि 40. नंतर सुरुवातीचे पॉईंट काय दिलेत बघा, x0 y0. अगदी काय सुरुवातीला आपण काय म्हटलं अल्गोरिदम मध्ये 0 आणि r असं कन्सिडर केले. तर बघा तुम्ही एक्स वाय सगळ्यात प्लॉट इनिशियल पॉईंट एक्स वाय कुठला करायचा x0 y0 दॅट इज 0 आणि r. सुरुवातीचा पॉईंट आपला कुठला असणार आहे 0 आणि r. ते काय कॅल्क्युलेट करायची गरज नाही. डायरेक्ट म्हणजे तुम्हाला ह्या 0 आणि 8च हा पॉईंट घ्यायचा डायरेक्ट x0 y0 0, r दॅट इज 0, r काय आहे 8 आहे. म्हणजे फर्स्ट पॉईंट सर्कलचा काय असणार आहे 0, 8 हाच पहिला पॉईंट असणार आहे. लक्षात येते का बघा. नंतर मात्र काय केलंय अल्गोरिदम प्रमाणे एसचा फॉर्म्युला काय इनिशियल डिसिजन पॅरामीटरचा, एसचा फॉर्म्युला एस इज इक्वल टू 3 - 2r. तर हा कॅल्क्युलेट आपण केला एस इज इक्वल टू 3 - 2r. मग काय केलं बघा याच्यामध्ये 3 - 2 × r. r किती आहे आता 8 आहे. मग आता एस किती आलं बघा 3 - 2 × 8 बरोबर 16. सो 3 - 16 इज इक्वल टू -13. सो इनिशियल डिसिजन पॅरामीटर इज इक्वल टू -13. तर हा सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट केला इनिशियल डिसिजन पॅरामीटर. आता आपल्याला पुढे काय करायचं कंपॅरिझन करायचं कशाबरोबर 0 बरोबर. बरोबर आहे. इथं बघा तुम्ही अल्गोरिदम मध्ये दिसतंय काय बघा, प्रत्येक वेळेला आपण कॅल्क्युलेट कशाबरोबर केलेला आहे की 0 बरोबर कॅल्क्युलेट केलेला आहे. तो डिसिजन पॅरामीटर 0 पेक्षा लहान आहे काय 0 पेक्षा मोठा आहे. तर आता काय केलंय बघा इथं 0 पेक्षा लहान आहे त्यामुळे काय झाला अल्गोरिदम प्रमाणे -13 आहे 0 पेक्षा लहान आहे त्यामुळे फक्त काय वाढवलं फक्त x वाढवलं. x इज इक्वल टू x + 1 y तसंच ठेवलं. इथं आहे बघा x इज इक्वल टू x + 1 का तर 0 पेक्षा लहान आहे आणि y तसंच ठेवलं. बरं -13 म्हणजे 0 पेक्षा लहान आहे. x वाढवलं, x मध्ये व्हॅल्यू काय होती इथं 0 होती. 0 + 1 दॅट इज 1 आणि y तसंच ठेवलं. y किती आहे 8 आहे तसंच ठेवलं. आणि आता s चा फॉर्म्युला मात्र बदललाय. फॉर्म्युला काय s इज इक्वल टू s + 4x + 6 ते इथं लिहिलंय बघा. s इज इक्वल टू s + 4x + 6. s किती आहे आता सध्याचं म्हणजे दरवेळेला s मधली सध्याची जी करंट s आहे ते घ्यायचं आहे. ही -13 काय सगळीकडे नसणार आहे. s ची सध्याची करंट व्हॅल्यू काय -13 प्लस 4x x सध्याचा x मध्ये काय 1 आहे प्लस 6 उत्तर काय आलं -3. लक्षात येते का बघा. आता पुन्हा काय करायचं आहे आता s कॅल्क्युलेट जे केले ते s हे काय आहे परत कम्पेअर केलं. हे लहान आहे का 0 पेक्षा काय मोठा आहे लहान आहे. लहान असल्यामुळे परत काय x 1 न वाढवला. मग x मध्ये आता काय होतं 1 होतं ते 1 न वाढवलं 2 झालं y तसंच ठेवलं. s चा फॉर्म्युला परत s इज इक्वल टू s + 4x + 6 परत s सध्या काय होतं -3 होतं ते घेतलं प्लस 4 × x काय आहे सध्या x मध्ये 2 आहे प्लस 6 उत्तर काय आलं 11. लक्षात येते काय बघा. मग या परत नवीन व्हॅल्यू आल्या 2 8 आणि 11. पुन्हा परत काय केलं 11. आता मात्र बघा हे s जे काय आहे हे 0 पेक्षा काय मोठा आहे. या अल्गोरिदम मध्ये बघा s 0 पेक्षा लहान असेल तर हे करायचं आणि नसेल तर इथं x पण 1 न वाढवायचा आहे y 1 न कमी करायचा आणि हा s चा फॉर्म्युला येतो. x 1 न वाढवलं 2 + 1 आता x मध्ये काय होतं 2 3 झालं. आता y कमी करायचा y मध्ये व्हॅल्यू किती आहे 8 8 + 1 7 आणि हा नवीन फॉर्म्युला s चा s इज इक्वल टू s + 4 × x - y + 10 11 अधिक s 11 आहे ना सध्या प्लस 4 × x मध्ये काय व्हॅल्यू 3 आहे y मध्ये व्हॅल्यू काय 7 आहे
प्लस 10. उत्तर काय आलं 5. पुन्हा एस काय कम्पेअर करायचं आहे, 0 पेक्षा मोठा आहे का लहान आहे, मोठा आहे. परत एक्स 1 न वाढवला, वाय 1 न कमी केला, परत एसचा फॉर्म्युला वापरला, उत्तर काय आलं 7. बरोबर. म्हणजे दरवेळी इथे एक्स वाय आणि एस वापरताना सध्याचे करंट वापरायचे, आधीच्या इटरेशनचे एक्स वाय आणि एस घ्यायचे आणि नवीन एक्स नवीन वाय नवीन एस कॅल्क्युलेट करायचे. पुन्हा बघा एस काय आहे 7 आहे, हे 0 पेक्षा मोठा आहे म्हणून एक्स 1 न वाढवला, वाय 1 न कमी केला, परत एसचा फॉर्म्युला वापरला, डिसिजन पॅरामीटर. पुन्हा एक्स ची व्हॅल्यू 5 आली, वाय ची व्हॅल्यू 5 आली, एस ची व्हॅल्यू 17. आता या कंडिशनला गेल्यानंतर काय होणार आहे आपला, हे काय असणार आहे, लूप जो आहे तो काय थांबणार आहे. बरोबर आहे. कारण का त्यांनी काय सांगितलंय, हे रिपीट कधीपर्यंत करायचं आहे, टिल एस एक्स लेस दॅन इक्वल टू वाय. मग आता आपलं एक्स आणि वाय काय झालं, इक्वल आलं. आता आपल्याला थांबायचं. मग हे व्हॅल्यू काय आली, एसची 17 आली आणि हे सगळं टेबलमध्ये टाकले. एक्सच्या व्हॅल्यू काय टाकल्यात बघा सगळ्या, एक्स वाय 0 8 1 8 2 8 ज्या कॅल्क्युलेट केल्या आणि या एसच्या व्हॅल्यू आहेत. आणि याच्यामध्ये काय केलं, या टेबलमध्ये तुम्हाला सांगितलं की अल्गोरिदम मध्ये काय करायचं, एक्स प्लस एक्सी वाय प्लस वायसी करायचे आहे. दिलेल्या पॉईंटमध्ये एक्स मध्ये एक्सी किती आहे सांगा 30 आहे, वायसी किती आहे सांगा 40 आहे. तर त्या एक्स आणि वाय मध्ये 30 आणि 40 प्रत्येक पॉईंट मध्ये ऍड करायचं. इथे बघा 1 अधिक 30 31 8 अधिक 40 48. हे आपल्याला हे पॉईंट सगळे ड्रॉ करायचे. किंवा हा टेबल एवढा जरी काढला तरी तुमचं एक्झाम्पल झालं. ओके. एक्स प्लस एक्सी आणि वाय प्लस वायसी हे काढायला विसरायचं नाही. आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी हे एवढंच काढतात एक्स वाय आणि हे विसरून जाते. तर हा शेवटचा एक पॉईंट आहे की आपल्याला प्रत्येक मध्ये एक्स वाय मध्ये आलेल्या एक्सी आणि वायसी ऍड करायचं. ओके. तर हे एक्झाम्पल आपल्याला बोर्डाला विचारलेलं आहे. तर हे प्रॅक्टिससाठी काही तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिले एक्झाम्पल काय बघा, प्लॉट सर्कल युजिंग ब्रेझेनियम्स अल्गोरिदम फॉर रेडियस 10 अँड सेंटर ॲट 0 0. सेंटर 0 0 ला कॅल्क्युलेट करून तुम्ही कॅल्क्युलेट करा. इथे तुम्हाला हे एक्स प्लस एक्सी वाय प्लस वायसी करायची काय गरज नाही, कारण 0 0 ऍड केल्यावर उत्तर तेच येणार. बरोबर आहे. इथे तुम्हाला काय ऍड करायची गरज नाही. तर हे पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. प्लॉट सर्कल युजिंग ब्रेझेनियम्स अल्गोरिदम फॉर रेडियस 10 अँड सेंटर ॲट 0 0. 10 रेडियस घ्यायचे, सेंटर 0 0. आणि दुसरं एक्झाम्पल काय बघा, तिची रेडियस 20 घ्यायची आणि सेंटर काय घ्यायचं आहे 50 50. तर हे तुम्ही होमवर्कला 2 एक्झाम्पल करा आणि मला पर्सनलला ते सॉल्व्ह करून सेंड करा. ओके. सो दिस इज अ एंड ऑफ ब्रेझेनम्स सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम. काही जर तुम्हाला काही शंका असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनली विचारा, कॉल करा. त्याच पद्धतीने MSBTचे काही मॉडेल आन्सर आहेत ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स कसे विचारलेत ते बघा. मी सुद्धा तुमच्या ग्रुपवर MSBTचे जे मॉडेल आन्सर आहेत ते सेंड करतो. मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे क्वेश्चन्स किती इम्पॉर्टन्स आहेत, किती मार्काला विचारला, याचे वेटेज बघा. तुम्ही 1-2 प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथेच 12 मार्क्स मिळतात ह्या चॅप्टरवरची. आपल्याला पासिंग आहे 28, मात्र इथंच तुम्हाला जवळजवळ तुम्ही 20 पर्यंत इथं स्कोर करू शकता. त्यामुळं हे अल्गोरिदमचे एक्झाम्पल ही व्यवस्थित तुम्ही करा. काय समज नसेल तर मला तुम्ही पर्सनली मेसेज करा किंवा कॉल करा. ओके. तर आज आपण काय बघितलेलं आहे बघा, ही सुरुवातीला जे बघितले ते सिमेट्री बघितली सर्कलची. म्हणजे एक पॉईंट मिळाला तर बाकीचे पॉईंट आपण कसं कॅल्क्युलेट करतो हे आपण सिमेट्री ऑफ सर्कल बघितले. त्याच्यानंतर आपण एक्स वाढवायचं काय वाय वाढवायचं हे डिसिजन पॅरामीटरवर ठरतं हे इथं आपण सांगितलं. त्याच्यानंतर हा आपण एक अल्गोरिदम बघितला. अल्गोरिदम मध्ये पहिला पॉईंट हा 0R ला सेट करायचा आहे. डिसिजन पॅरामीटर सुरुवातीचा S = 3 - 2R आहे. त्याच्यानंतर आपण मात्र S प्रत्येक वेळेला कॅल्क्युलेट केला. हा 0 पेक्षा लहान असेल तर वेगळं, 0 पेक्षा मोठा असेल तर वेगळं, लहान असेल तर X फक्त वाढवला आणि नवीन S कॅल्क्युलेट केला ह्या फॉर्म्युलेनुसार. जर तो 0 पेक्षा मोठा S गेला तर X पण 1 न वाढवलं, Y कमी केलं आणि नवीन S फॉर्म्युला वापरला. दरवेळेला X Y आणि S हे नवीन कॅल्क्युलेट केले आणि आलेल्या XY मध्ये XC आणि YC ऍड केलं. आणि हे जे एक्झाम्पल बघितलं ते आपण एक्झाम्पल बघितलं आणि हे 2 एक्झाम्पल तुम्हाला आपण होमवर्कमध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते घरी सॉल्व्ह करा. ओके. थँक्यू.